दिवे लागण्याची वेळ झाली आहे आणि माहित नाही प्रसाद कुठे गेलाय दिवे लावायला. येस, दिवेच लावत होतो. बरोबर आहे. किशोर बरोबर गेला होतास ना? अगं नाही, म्हणजे तू मला तेल आणायला पाठवलं होतंस ना, ते तेल शोधत होतो. गर्दी केवढी आहे बाजारात. हे घे. हे काय? पितांबरी दीपशक्ती. येस, यांनी लाव, तुला जेवढे दिवे लावायचे तेवढे. वापरून तर बघ, एक नंबर आहे. हे तुला कोणी सांगितलं? अगं किशोरने सांगितलं. तो स्वतः दिवे लावायला हेच तेल वापरतो ना. असं काय विशेष आहे यात? पितांबरी दीपशक्ती हे तिळाचं तेल आहे आणि तिळाचं तेल दिव्यासाठी सगळ्यात उत्तम. या तेलामुळे दिवा दीर्घकाळ, अखंड आणि शांतपणे तेवत राहतो. अच्छा, बघूयात तुझा किशोर खरं बोलतोय का खोटं. ए, या तेलामुळे दूर होत नाही ना? तुला माहितीये मस्कराला त्रास होतो या धुराचा. अजिबात नाही. या तेलामुळे दिव्याला काजळी धरत नाही आणि धूरही कमी होतो. अच्छा, तुला कोणी किशोरने सांगितलं? येस, किशोर. ए, या तेलाला मंद सुगंध पण आहे ना? काही म्हणा, तुझ्या त्या मित्राने काय नाव म्हणलंस रे त्याचं? किशोर. हा, छान सल्ला दिलाय. हा, मित्र कोणाचा आहे? पुरे आता मित्रांबरोबर नाही, बायको बरोबर दिवे लावा, तेही पितांबरी दीपशक्तीने. पितांबरी दीपशक्तीच्या साथीने घर उजळवूया तेजस्वी प्रकाशाने.